नवीनच त्यांची नियुक्ती झाली म्हणजे प्रधान महासचिव म्हणून. आणि काँग्रेस पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ काँग्रेस विश्वास होती ते आता थोड्या वेळामध्ये पोहोचतील. आजचा विषय मराठी भाषा अभिमान की आव्हान हा विषय सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे. मराठी ही केवळ भाषा नाही तर आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि ओळखीची एक जिवंत भूमी आहे. परंतु बदलत्या काळामध्ये अनेक प्रश्न मराठी भाषेसमोर उभे राहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आपल्याला असं वाटलं होतं की मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा मोठ्या प्रमाणावरती विकास होईल. परंतु आता पाठीवरून पाहताना आपल्या लक्षात येते की मराठी शाळांची संख्या घटत चाललेली आहे. इंग्रजी माध्यमांकडे वाट टाकवली आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे प्रशासनामध्ये मराठीचा घटता वापर. म्हणजे आता सगळीकडे इंग्रजी आणि हिंदीचं प्रस्ताव वाढत चाललेला. आपला कोणत्याही भाषेला विरोध नाही आहे. मराठी माणसाने कधी कोणाच्या भाषेला विरोध केला नव्हता. परंतु मराठी भाषेची पिळवणूक करून इतर भाषांची प्रगती महाराष्ट्रात व्हावी यासाठी मला वाटतं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली नव्हती. आज आपण बघणार तर छोट्या मोठ्या शहरांमध्ये पण मराठीचा वापर कमी होत चाललेला आहे, इंग्रजीचा वापर वाढत चाललेला आहे. तर महाराष्ट्रालाच लागून असलेला भाग म्हणजे कोकणाचा भाग. मुंबईमध्ये जो मराठी माणूस आहे त्याच्यातला मेजॉरिटी मराठी माणूस हा कोकणामधून आलेला आहे. कोकणामध्ये जर का आपण पाहिलं तर जसं मुंबईमध्ये आपल्याला मुंबई वाचवा म्हणून आपल्याला संघर्ष करावा लागतो, तर येत्या काही काळामध्ये कोकण वाचवा म्हणून आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारी जमिनीची विक्री, येणारे मोठमोठे प्रकल्प येतात पण त्या प्रकल्पांमध्ये काम करणारी मराठी माणसं किती हा जर संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, आपण कुठल्याही प्रांताच्या कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, परंतु आमचा लढा हा आहे की मराठी जर महाराष्ट्रामध्ये मराठी आहे, मराठी भाषिक राज्य आहे, तर इथे मराठीला योग्य तो मानसन्मान मिळाला पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे. तर कोकणासाठी आपल्या लोकांनी जमिनी दिल्या, परंतु आज कोकणामध्ये कोकण रेल्वेची काय अवस्था आहे? किती गाड्या जातात कोकणामध्ये आणि किती गाड्या कोकणामध्ये थांबत आहेत? सावंतवाडी टर्मिनसचा इश्यू आहे, गेली अनेक वर्ष चालू पण आजही सावंतवाडी टर्मिनस झालेलं नाही आहे. तर हे सगळ्या प्रश्नांवरती आपण काय करायला पाहिजे? आता मोठमोठे प्रकल्प कोकणामध्ये येत आहेत, पण त्या प्रकल्पांचा इथल्या संस्कृतीवरती, इथल्या पर्यावरणावरती काय परिणाम होतोय याचाही अभ्यास होणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे. तर ह्या पार्श्वभूमीवरती आपण आजचा परिसंवाद आयोजित केलेला आहे. आजचा परिसंवाद केवळ चर्चा नसून विचारमंथनाची एक संधी आहे असं मला वाटतं. आणि या विचारमंथनातून आपण मराठी भाषेचा अभिमान जपत तिच्या समोरील आव्हानांना कसे सामोरे जाऊ शकतो याचा मला वाटते आपण विचार केला पाहिजे. आता मास विषयी मी अगदी थोडक्यात सांगू इच्छितो. मूलभूत अधिकार संघर्ष समिती मास ही शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा या प्रश्नांवरती काम करत असते. अनेक आंदोलनांमध्ये मासचा सहभाग होता. पाण्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न असेल, महिलांचे प्रश्न असतील, अगदी मणिपूरचा जो संघर्ष झाला त्यानंतर मुंबईमध्ये काढलेला पहिला मोर्चा मासने काढलेला होता. त्याशिवाय गांधी विचार सर्वत्र पोहोचवण्यासाठी आपण शाळांमध्ये जात असतो आणि गांधी विचार नव्या पद्धतीने तरुणांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीने चमत्कारामागील विज्ञान हा एक उपक्रम आपण राबवत असतो आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आपल्याला सहकार्य लाभत असतं. इथे आता नारकर साहेब आहेत. तर नारकर साहेबांनी कोकणामध्ये मायक्रो फायनान्सचा एक मोठा इश्यू घेतला होता. खरं तर मायक्रो फायनान्स आणि मराठी अस्मिता हे तुम्हाला असं वाटेल की या दोन वेगवेगळ्या गोष्टी तसं नाही आहे. मायक्रो फायनान्स पीडित लोकांनी, मराठी लोकांनी, तिकडच्या स्थानिक लोकांनी आपल्या जमिनी विकल्या ती कर्ज करण्यासाठी. मला असं वाटतं की नारकर त्याविषयी अधिक आपल्याला माहिती देतील. तर ह्या अशा विषयांमधून मासचं काम पुढे जात असतं. नारकर साहेबांनी जनता दलाच्या माध्यमातून त्या प्रश्नाला, जनता दल आणि कोकण जनविकास समितीच्या माध्यमातून त्या प्रश्नाला हल केलेला होता. मला वाटतं मी आता आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक पवार यांचा परिचय करून देण्याची विनंती मासचे उपाध्यक्ष चित्रताई राणे यांना करतो.